स्वराजी चौधरी या ठिकाणी युवा आणि डॅसिंग अंदाज असलेले आपले शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करतील। स्वराजी चौधरी आपले शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करतायत। तुषारजी मस्कर यांचा हे सध्या आपण वळूया लगेच कॉम बॉक्स मध्ये, कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक जयवंत पाटील। खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर। धावा आहेत धावपलकर 4। पहिलं पॉवर प्लेचं षटक मयूर तरे पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर। हो, खूप सुंदर चेंडू होता। सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण करताना बॅटर एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना 5 अंकावर। यशवंत स्मृती राहनाल आणि बालगोपाल सोनाले पाडा असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। टायमर तुमचा ऑन आहे याची आपण नोंद घ्यायची आहे। मयूर तरे पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर। आदित्य नाईक आणि देवेश नाईक हे दोन सलामीवीर खेळपट्टीवर पाहतोय। आदित्य नाईक 5 धावांवर खेळतोय तर देवेश नाईक यास खातं खोलायचं बाकी आहे। मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट। ओ, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, तेज तर्रार चेंडू होता। प्रचंड वेग होता या चेंडूवर, फलंदाज पूर्णपणे चकित होतोय। निर्धाव चेंडूची समाप्ती। पुन्हा एकदा मयूर पहिल्याच चेंडूवर चौकार आला त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी करतोय। जबरदस्त फटका, पुल केला होता पण झेल सुटलेला आहे। संधी चालून आली होती, जीवनदान फलंदाजाला मिळालेला आहे आणि या एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना 6 अंकावर। फिल्डिंग मध्ये वारंवार परिवर्तन केलं जातं, याचं कारण म्हणजे डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे। मयूर तरे पुन्हा एकदा तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट। ओ, पुल केलेला आहे आणि चेंडू एका टप्प्यानिशी जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। 4 धावा चौकार। पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये, खूप सुंदर फटका, गॅप मधून चेंडूला पाठवला होता सीमारेषेच्या बाहेर। धावसंख्या वाढते, धावपलकर 10। चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट देताना हे दोन्ही सलामीवीर आदित्य नाईक आणि देवेश नाईक। डॉक्टर गवळी सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय। धर्मराजा चषक 2025 ची आजची तिसरी रजनी आपण पाहतोय। दिवस रात्र स्वरूपामध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे। तुमचा टायमर ऑन आहे याची आपण नोंद घ्यायची आहे। बॅटर आपण देखील कुठल्याही प्रकारचा टाइमपास करायचा नाही। आदित्य नाईक खेळतोय 9 धावांवर, 3 चेंडूंचा सामना केलेला आहे। देवेश नाईक याने 2 चेंडूंचा सामना केलेला आहे, वैयक्तिक 1 धावेवर खेळतोय। मयूर तरे हो, स्वतःचा बचाव केलेला आहे। निर्धाव चेंडू जातोय
अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकर 10. बिनगडी बाद. चांगली सुरुवात बघायला मिळते यशवंत स्मृती राहणाऱ्या संघाची. कोणत्याही प्रकारचा गडी बाद झाला नाही. एक जमेची बाजू. चला कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करायची नाही मैदानाच्या आतमध्ये. टीम बालगोपाल सोनाले पाडा दुसऱ्या षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर तयार होताना गोलंदाज ओमकार वजे. बरोबर पहिल्या षटकासाठी आपण 5 मिनिटं घेतलेली आहेत. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावीच लागतील. ओमकार दूर एंडच्या टोकाकडून बॉलिंग मार्कवर तयार होतोय. हो चेंडू आकाशामध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय झेल घेण्यासाठी. चेंडू हातामधून निसटला. धरणीला दान झाला. जीवनदान फलंदाजाला. 2 धावा पूर्ण करतोय देवेश नाईक. धावसंख्या वाढते 12. संधी चालून आली होती गडी बाद करण्याची पण प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती क्षेत्ररक्षकाने झेल घेण्यासाठी. बारा धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही यशवंत स्मृती राहणाऱ्या संघाचा. पुन्हा एकदा ओमकार तयार होते बॉलिंग मार्कवर. ओ खूप सुंदर चेंडू होता. डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू जातोय. धावा कायम आहेत धावपलकर 12. दोन्ही सलामीवीरांमध्ये 12 धावांची भागीदारी झालेली आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. पुन्हा एकदा ओमकार वझे तयार होतोय बॉलिंग मार्कवर. ओ अजून एक अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी करतोय ओमकार वझे. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. मोठा फटका खेळण्यासाठी पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. जखडून ठेवलेला आहे. धावांपासून वंचित ठेवलेला आहे बॅटर देवेश नाईकला. चांगली गोलंदाजी. स्क्रीनवर आपण पाहू शकता धर्मराजा कार्य सम्राट नगरसेवक निलेश चौधरी साहेबांना. चेंडूला ड्राईव्ह केलेला क्रॅकिंग शॉट पण क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता चेंडूवर. फक्त मिळेल 1 धाव. धावसंख्या पुढे जाताना 13 या अंकावर. 13 धावांची भागीदारी आदित्य नाईक आणि देवेश नाईक या 2 सलामीवीरांमध्ये. ओमकार वजे राईट आर्म ओव्हर द विकेट. पुल केलेला आहे पॉवरफुल आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. थोडासा शफल झाला. रूम बनवला. जागा बनवत पुल अँड पॉवरफुल हा फटका आपण बघितला बॅटर आदित्य नाईक याच्या बॅटमधून. तगडा प्रहार. षटकार. दुसऱ्या अँगलने आपण पाहू शकता. षटकाराच्या साह्याने आता धावसंख्या वेगाने पुढे जाताना 19. जेवण हे षटक संपल्यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. चांगली भागीदारी होताना या 2 फलंदाजांमध्ये.
19 धावा धावपलकावर पाहतोय. यशवंत स्मृती राहनाल आणि बालगोपाल सोनाले पाडा या दोन संघांमधील हा विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओमकार वजे राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर जाईल बॅटर आदित्य नाईक. हो, चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर वळण घेताना चेंडू आपण बघितला. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 20 या अंकावर. ओमकार राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा एष्ट्यांच्या मागे झेल घेण्यासाठी खूप प्रयत्न केले होते एष्टी रक्षकाने. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न पण चेंडू हातामधून निसटला. तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. एक सिंगल कंप्लीट केली. अशा प्रकारे पाहतोय षटकाचे होते समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर बिनगडी बाद 21. ओव्हर टू यू डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद जयवंत पाटील. आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. खास करून कल्याण वर्ण या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित झाले आहेत. स्वराजी चौधरी तसे लवेंजी चौधरी हे ब्रदर्स यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान केला जाईल. संचितजी म्हात्रे यांचं सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान केला जाईल. ही ब्रदर्सची जोडी आहे, A1 जोडी. लवीन चौधरी त्याचबरोबर स्वराज चौधरी चौधरी परिवाराची हे यंगस्टर यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान सर्वप्रथम संचितजी म्हात्रे. त्यानंतर स्वराज चौधरी तसे लवीन चौधरीने विनंती करणार की शेखरजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शेखरजी भोईर धर्मराजा चषक 2025 मध्ये मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर हितेशजी म्हात्रे यांचेही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. हितेशजी म्हात्रे यांचंही स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी त्याचबरोबर लवीन चौधरी आपल्या शुभ हस्ते करतील. त्यानंतर रणजितजी तरे यांचेही स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी त्याचबरोबर लवीन चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. सो बॅक टू क्रिकेट नाऊ. जयवंत पाटील इज देअर. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. बॅक टू द क्रिकेट नाऊ. सन्माननीय उमेशजी चौधरी साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चेंडू डावी एष्टीच्या खूपच बाहेर जाताना आपण बघितला. एक अवांतर धाव धावपलकावर जोडली जाईल. धावसंख्या वाढते 23 धावांची भागीदारी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. विश्वास तरे पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. स्वीपच्या अंदाजाने पटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डावी एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आपण बघितला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. ऑनफिल्ड अंपायर शानू कुरेशी आणि शकील कोटी खूप निष्णात पंच आहेत. पाचही पंचांनी खूप चांगले अचूक निर्णय दिलेले आहेत. ओ, खूप सुंदर चेंडू होता. वाईट यॉर्कर निर्धाव चेंडू जातोय. अफलातून गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये विश्वास तरे. यानंतर जो सामना होईल गावदेवी कोळशेत आणि वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली दोन्ही संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओ, स्विंग केलाय चेंडूला.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. तगडा प्रहार, षटकार. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. कमालीचा हा फटका, ताकदवर हा फटका आपण बघितला आणि चेंडू कुठेतरी दूर जाऊन पडताना आपण बघितला. षटकार. डॉक्टर गवळी सर, आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना 30 धावांची जलद भागीदारी दोन सलामीवीरांमध्ये बघायला मिळते. चांगला खेळ सादर करताना आदित्य नाईक आणि देवेश नाईक पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर विश्वास तरे. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज झेपवतोय. झेल सुटलेला आहे आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 32 धावा. देवेश नाईक खेळतोय 11 धावांवर, तर आदित्य नाईक खेळतोय वैयक्तिक 17 धावांवर. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना दोन टॉप ऑर्डरचे खेळाडू. यस, डेफिनेटली, कारण एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते आणि असं वाटते की मध्ये राहणार हा संघ 45+ कडे पाहत असणार आहे. पुन्हा एकदा विश्वास तरे. फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला टर्न केलेला आहे चेंडूला आणि चेंडू बंदुकीच्या गोलीच्या वेगाने गेला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. खराब चेंडू होता, डाव्या एस्टीवरला हा बीमर चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. त्यामुळे 4+1 5 धावा 37 आणि ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फीट. आणि आता मात्र धावसंख्या नक्कीच वाढू शकते, कारण जेव्हा तुम्ही नो बॉल हाताळता, चौकारी मिळाला, एक धावी मिळाली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक एक्स्ट्राचा चेंडू मिळाला आणि फ्रीट. आणि फ्रीट असा एक चेंडू जेवंत असतो की त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. 37 धावा धावपलकर. फ्रीड चेंडू. हो, चांगला फटका, क्रॅकिंग शॉट आणि चेंडू एका टप्प्यानिशी जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. प्लेसमेंट किती जबरदस्त आहे, जबरदस्त प्लेसमेंट. ती फुलटॉस चेंडू होता आणि कुठल्याही प्रकारची संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला नाही आहे. एका टप्प्यानं हा चेंडू गेला होता वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय, धावसंख्या कोलांटी उडी घेते. 41 धावा धावपलकर. 41 धावांची जलद भागीदारी. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला प्लस पॉइंट आहे. यशवंत स्मृती राणाल संघाचा आपण जर विचार केला तर खूप चांगली भागीदारी हे 2 सलामीवीरांमध्ये बघायला मिळते. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि क्षेत्ररक्षकाने मिस्टेक केली. चेंडू आतामधून निसटला. कॅच ड्रॉप. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करीत होता तिथे बॅटर, पण बाद होतोय देवेश नाईक. मला असं वाटतं हे जेवण एकच पर्याय की धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकत होता आणि तेच झालं. खूप चांगली पार्टनरशिप, एक दमदार झंझावाती पार्टनरशिप झाली. 42 धावांची पार्टनरशिप केल्यानंतर देवेश नाईक बाद झालेला आहे आणि संघा डावाला एक चांगला आकार दिलेला आहे. आय थिंक 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 19 मिनिटं झालेली आहेत 3 षटकांचा खेळ पूर्ण करण्यासाठी. पंचांच्या माहितीसाठी 19 मिनिट्स. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल. क्षेत्ररक्षण मर्यादेसाठी एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावं लागेल.
मृणाल नाईक न्यू बॅटर येतोय खेळपट्टीवर. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर. 1 गडी बाद 42 धावा खूप चांगल्या गवळी सर आपण पाहतोय स्कोर कार्डवर. नाही, मृणाल नाईकला जी बढती दिलेली आहे, कारण मृणाल नाईक हा पिंच हिटर आहे, त्यामुळे त्याला 1 डाऊन पोझिशनला बढती दिलेली आहे. त्याचा फायदा तो करतोय का बघायचा. संधी दिलेली आहे, संधीचं सोनं तो करतोय का बघायचं आहे. अंतिम षटकासाठी आशिष तरे येतोय बॉलिंग मार्कवर. बाद होण्यापूर्वी 21 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी देवेश नाईक याने. खूप चांगली इनिंग त्याने सादर केली. मूल्यवान धावा जोडल्या आपल्या संघासाठी. फुलटॉस चेंडू उजव्या इष्टीवरचा, पण हवा तसा समाचार घेता आला नाही बॅटरला. कमजोर शॉट होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट केला होता तिथे, पण कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 44. 1 गडी बाद. शेवटचं चौथं आणि अंतिम षटक पाहतोय आपण प्रगती पथावर. आशिष तरे पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर. यानंतर जो सामना होईल तो गावदेवी कोळशेत आणि श्री वराल देवी स्पोर्ट्स ताडाली दोन्ही संघनायक. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा आशिष चेंडूला लॉफ्ट केल्यास चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. आदित्यच्या बॅटमध्ये षटकाराला पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. काय टायमिंग, फुटवर्क, चेंडूवरली नजर आणि काऊ कॉर्नरच्या वरून सरळ फेकून दिलं. 6 धावांसाठी षटकार. आणि याचबरोबर टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. आदित्य काय फलंदाजी करतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात खूप सुंदर फटका हा बघितला आदित्य नाईकच्या बॅटमधून. 50 धावा धावपलकावर झळकलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. ओ कॅच ड्रॉप. संधी होती ती दवडली. अशा प्रकारचे झेल तुम्हाला घ्यावेच लागतील. विजयाकडे वाटचाल करायची असेल तर, विजयी घोडदौड कायम ठेवायची असेल तर. हे पाहू शकता पाठीराखे मोठ्या संख्येने राणाल संघाचे पाठीराखे सेलिब्रेशन करताना, जल्लोष करताना. यशवंत स्पोर्ट्स राणाल संघाचे हे पाठीराखे खूप एन्जॉय करताना. आशिष तरे पुन्हा एकदा एक चांगला तगडा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. चाबुक शॉट, चपराक, जबरदस्त जागेवरनं फटका खेळला होता. ताकदीचा वापर जबरदस्त बघायला मिळाला आणि चेंडू डीप मिडविकेट शिवाराच्या बाहेर गेला. 6 धावांसाठी षटकार आणि 57 धावा. बघा, अपेक्षा आपण केली होतीच खरं तर जेव्हा तिसरं षटक चालू होतं 45+. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. काही शेवटचा चेंडू टाकला नाही, भविष्यवाणी करणंच हे चुकीचं ठरेल. मृणाल नाईकने षटकारांनीचे आपलं खातं खोललेलं आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 57, 57. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. आशिष तरे पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. मी सांगितले की मृणाल नाईक हा पिंच हिटर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्लेड ऑन. फलंदाज बाद होतोय. मृणाल नाईक याच्या खेळीचा अंत.
तर अशा प्रकारे पाहतोय दुसरा गडी बाद होताना यशवंत स्मृती राणाले संघाचा मृणाल धावा धावपलकावर स्थिर आहेत 57. पाहूया आपण कशा प्रकारे फलंदाज बाद झाल्या. प्ले डॉन शेवटचा चेंडू पहिल्या डावातील टाकण्यासाठी तयार होते. बॉलिंग मार्कवर आशिष तरे. शुभम नाईक न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ हलकासा चेंडू वळण घेताना बघितला. एजन गॉन. अजून एक गडी बाद होतोय आणि याचबरोबर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडल्या धावपलकावर 57 आणि 58 धावांचे उद्दिष्ट पार करावं लागेल बालगोपाल सोनाले पाडा या संघाला. ओव्हर टू यू डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खास आमचे मान्यवर या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल. उमेश दादा आपण सुद्धा यायचंय टॉस बॉक्स मध्ये. यस संचितजी म्हात्रे आलेले आहेत. त्यांच्यासोबत उमेश दादा चौधरी आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत टॉस होईल. वराल स्पोर्ट तडारी कॉईनची माहिती असेल. एक बाजू धर्मराजा चषक आणि दुसरी बाजू वराल देवी स्पोर्ट्स तडारी. यजमान टीम खेळणार आहे आणि कोलशेत क्या बात आहे. खूप चांगला परफॉर्मन्स पहिल्या मॅचमध्ये राहिलेला आहे. 4 षटकांची मॅच असणार आहे. 4 ओव्हरची मॅच. कॉलिंग कोण करणार आहे? कोलशेत संघाचे कॅप्टन. त्यांचं म्हणणं आहे धर्मराजा. क्या बात आहे. इट्स आउट ऑफ पार्क. धर्मराजा आलेला आहे. संचितजी आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात आणि उमेश दादा आपलंही खूप आभार. टॉससाठी आलात आपण. मॅच सुरू होणार आहे त्याने फारसं ओपिनियन आपण घेणार नाही. शॉर्ट ओपिनियन घेऊ. नाही खरं मॅच सुरू होणार आहे. कसं वाटलं खेळताना? मैदान कसं वाटलं आणि आयोजन कसं वाटलं? पहिली मॅच तुम्ही जिंकलेली आहे. खूप चांगला अनुभव आला असेल. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि मी 2 शब्द बोलणार आहे. आता संतोष पाटील आमचे भाऊजी, आमची एंट्री नव्हती. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली त्यावेळी स्वतःही बोलले की आम्हाला माहिती नव्हता. पण मी लगेच त्यावेळी 2 मिनिटात लगेच फोन करून लगेच सांगितलं की तुमची एंट्री फिक्स झालेली आहे आणि त्यांना मनाभरून आभार. निर्णय काय असणार आहे? कारण दुसरी दुहेरी इथली मॅच आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे. बॅटिंग. या पाठीमागे विशेष काय उद्देश आहे? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला या पाठीमागे उद्देश काय? धाडसी निर्णय आहे. आमच्या टीमचा रूलच असा आहे का पहिला बॅटिंग घेतली तीच आमचा म्हणजे पॉवर अप वाढते. संघ तोच राहील की थोडासा बदल करण्यात येईल? नाही, सेम राहील. तुमच्या संघासाठी तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. वराल देवी स्पोर्ट ताडारी जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? बॅटिंग. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. पण क्षेत्ररक्षण करायचं आहे. संधी आहे खरं तर. कमीत कमी धावात थांबवून प्रेशर बिल्डअप करायचं.
काय माइंडसेट, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40. खूप काही ओपिनियन घ्यायचं होतं, पण मॅच सुरू होते. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे गावदी स्पोर्ट्स कोलसेत विरुद्ध वरालदी स्पोर्ट्स ताडाली. गावदी स्पोर्ट्स कोलसेत संघ कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वरालदी स्पोर्ट्स ताडाली संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद जयवंत पाटील सर. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतो आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. पंचांना बिजी ठेवलेलं आहे गोलंदाज आदित्य नाईक याने. नाईक याची टायट गोलंदाजी पाहायला मिळत नाही कारण दोन्ही चेंडू स्वेर पाहायला मिळतात. ऑन फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंचांकडून दिला जातोय. 58 धावांचं लक्ष बालगोपाल सोनाली पाडा संघासमोर यशस्वीपती राहणार महेंद्र नाईक फॅम टीम या संघाने ठेवलेलं आहे. खूप चांगली सलामी खरं तर पार्टनरशिप खूप बघायला मिळते. यावेळी मात्र चांगला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि याच लाईन लेंगसाठी आदित्य नाईक याला ओळखलं जातं. नाईक याच्या माध्यमातून हा मात्र टाईट चेंडू पाहायला मिळतोय. यस, मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता या स्पर्धेचे प्रणेते सर्वा धर्मराजा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा भूलभुलैया. 2 चेंडू वाईट आणि त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र आपण पाहतोय सोनाली पाट्या संघाच्या फलंदाजांवर दबाव वाढवण्याचं काम करेल. 58 धावांचा 14.5 सरासरी प्रति षटकामागे धावा कुठून काढाव्या लागतील बालगोपाल सोनाली पाट्या संघाच्या फलंदाजांना. धीरज आणि सागर ही जोडी मैदानामध्ये. बॉलिंग ड्रायव्हर आदित्य नाईक. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा हा चेंडू देखील निर्धाव. चांगली गोलंदाजी भूलभुलैया. ढोंडे रे जाओगे ढूंढो ढूंढो रे साजना अशी सध्या स्थिती आपण पाहतो फलंदाज धीरज याची. 58 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही जर 3 डॉट चेंडू खेळाल तर मानसिक दबाव किती वाढू शकतो? आस्किंग रनरेटचा दबाव वाढेल नक्कीच आणि दबाव वाढलेला आहे. इथे मात्र या दबावामध्ये हे घडणारच होतं गवळी सर आणि ते घडताना पाहायला मिळते मात्र चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. झेल मात्र ड्रॉप केला जातोय. सहज सोपा झेल होता मात्र तो देखील इथे सोडलेला आहे. नाही, वर्ल्ड कप 99 मध्ये हर्षल गिबने असा स्टीव्ह वॉचा झेल सोडला होता. सोपा झेल सोडला होता. स्टीव्ह वॉने शतक झळकावलं. दक्षिण आफ्रिका संघ पराभूत. अगदी बरोबर. 120 धावा त्यानंतर स्टीव्ह वॉने कुठून काढल्या होत्या आणि त्यानंतर अंतिम फेरीमध्ये पाकिस्तान संघाला पराभूत करून तो विश्वचषक ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला होता. टेक द कॅच आणि विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच, क्रिकेटचं समीकरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. स्विंग अँड मिस हा चेंडू देखील निर्धाव आउटसाइड ऑफ स्टंप. चांगली लेन लाईनने गोलंदाजी करताना गोलंदाज आदित्य नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. यस, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अगदी दबाव टाकणारी अचूक लाईन आणि लेन अचूक टप्प्यावर चेंडूचा वेग सुद्धा चांगला बघायला मिळतोय आणि अचूक टप्पा बघायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 3 धावा. इथे कट करण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. निर्धाव चेंडूने एका चांगल्या षटकाची समाप्ती. P1चं पहिले षटक पावरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते फक्त इन मिन 3 धावा. क्या बात आहे. तब्बल 3.5 मिनिटांमध्ये पहिलं षटक पूर्ण केलेलं आहे. क्विकर, हेच फार महत्त्वाचं आहे. हे पाहू शकता आपण हळदी कुंकू समारंभ. खास आकर्षण अवनी पाटील महाराष्ट्राची सुप्रसिद्ध धवला गायिका धवलारीन बाय उद्या खास आकर्षण उद्या हळदी कुंकू समारंभाचं असणार आणि जाहीर आव्हान इथे महिला मंडळाला दिलं जातं आणि त्यानंतर 12 वेळा हिंद केसरी सन्मानित महानंदी बकासूरचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3
बिनबाद 58 लक्षाचा पाठला करताना प्रणय मडफी येतोय. बॉलिंग ट्रॅकवर फार एंड करून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. दुसरं षटक. हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू डाव्या एसटीत थोडा बाहेरून गेला. संधी होती खरं तर मोठा फटका खेळण्याची, पण मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा होता. एक अवांतर धाव मिळते. 58 धावांचं लक्ष आहे. तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल. अगदी बरोबर. आपण पाहतोय सध्या संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. प्रणय मडवी पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टायमिंग बरोबर झालेलं नाही. बराच वेळ चेंडू हवेत होता. शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी मिळाली. एकेरीनं साध्य काही होणार नाही सुभाष धुमाळ, कारण लक्ष जे आहे फार मोठं आहे, टार्गेट फार मोठं आहे, मोठे फटके खेळावे लागतील. हा पाहू शकता आपण कशा प्रकारे शॉर्ट बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न, पण तो बॅटच्या मधोमध घेता आलं नाही आहे. शॉर्ट मिड विकेटला बराच वेळ चेंडू हवेत आणि फक्त एक धाव मिळाली. प्रणय मडवी मार्गस्थ होईल. राईट आर्म यावेळेला मात्र खरं तर हुकचा फटका खेळलेला आहे. ताकद नव्हती, मात्र चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमापार, चौकार. या इनिंग मधील हा पहिला चौकार. मोनिश डीजे यांचं खूप चांगले माईक सिस्टम सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिले आणि सातत्याने ही जी स्पर्धा असते तेव्हा खऱ्या अर्थाने पहिली पसंत निलेश दादांची असते ती म्हणजे मोनिश डीजे. यावर मात्र स्ट्रेट फटका खेळला आहे. स्ट्रेट हिट चेंडू मात्र हवेत आहे, मात्र डीप मिडॉनला एक चांगला झेल. विवेक नाईकने झेल घेतलेला आहे आणि पहिला फलंदाज अखेर बाद होताना. माझ्यासोबत कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. जसं कॉम्प्युटरला आपण एखादा क्लिक केल्यानंतर सगळी माहिती मिळते, तसं सुभाष धुमाळ यांना स्पर्श केला ना की लगेच आंतरराष्ट्रीय खेळ असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल, त्याची माहिती आम्हाला मिळते. न्यू बॅटर साहिल तरे. याला मध्ये एक चांगला फटका, मात्र प्लेसमेंट तितकंसं चांगलं नाही, कारण डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. फटका खेळताना तुमचं फुटवर्क चांगलं असायला पाहिजे. चेंडूवरली नजर, ताकदीचा वापर तुम्ही करणं गरजेचं असेल. बऱ्याचशा वेळेला टायमिंग बरोबर गरजेचं आहे आणि मिसेस म्हणजे प्लेसमेंट, गॅप तुम्ही शोधली पाहिजे. प्रणय मडवी फार एंड दूरच्या टोकाकडनं. याला पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळलेला आहे. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. धीरज इज आउट. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सर्वेचे फलंदाज सागर आणि धीरज हे डागवरच्या असलेल्या परतलेले आहेत. साहिल तरे खेळपटूर आणि न्यू बॅटर आता मात्र बालगोपाल सोनाली पाटा संघाकडून मयूर तरे येतोय. प्रणय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. पुन्हा अगदी इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता. शबल क्रॉस झाला आणि फाईन लेग
किंवा लॉंग लेगकडे खेळायचं होतं, मात्र डॉट बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी आहे 11. धावांचा पाठलाग करताना कुठेही दिसत नाही बाळगोपाल सोनालेपाडा हा संघ. अगदी बरोबर उल्लेख केला गवळी सर आपण, कारण 11 धावा आपण पाहतोय. अगदी 5.50च्या सरासरीने कासवछाप गतीने धावा सोनालेपाडा संघाच्या धावपळीवर पाहायला मिळतात. इथून आता मग रिकव्हरी रेट खूपच वाढलेलं आहे, कारण 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 47 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेचा लोवेस्ट स्कोर जो आहे तो 24 धावा. लोवेस्ट स्कोर 24 धावा आहे. समतेश नाईक इथे मात्र दिशेमध्ये फरकटताना पंचांचा इशारा वाईट अवंतर धाव, वाईट चिरमाने धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. इथे मात्र इनफिल्डच्या वरून पॉईंटच्या डोक्यावरून चिरून निघून जात आहे डीप फान रिजन मधून सीमा पार झन्नाटदार चौकार. हा फटका खेळला गेला आणि पाहू शकता एका टप्प्याने हा चेंडू सरळ निघून 4 धावांसाठी चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 16. 58 लक्षाचं पाठलं करताना बालगोपाल सोनालेपाडा हा संघ. इथे ऑफस्टम्पचा चेंडू अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. 1 धाव तर पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 17. या स्पर्धेमधील निच्चांक धावसंख्येचा जो दुर्दैवी विक्रम आहे तो वरालदेवी स्पोर्ट्सचा ताडाली बी संघाचे नावे आहे, कारण हा संघ 19 धावांवर गारद झाला होता. आणि आंतरराष्ट्रीय खेळाचा विचार जर केला तर लोवेस्ट स्कोर तो झिम्बाब्वे संघाच्या नावावर आहे 35 धावा. अगदी बरोबर. वनडेच्या इतिहासामध्ये निच्चांक धावसंख्येचा दुर्दैव विक्रम आहे. आणि या कसोटी क्रिकेटचा जर विचार केला तर गवळी सर कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा संघ अवघ्या 24 धावांवर गारद झाला होता. कसोटी क्रिकेटमधील लोएस्ट स्कोरिंगचा विक्रम दुर्दैव आपण पाहतोय तो न्यूझीलंड संघाच्या नावे, कारण कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये 24 या धावसंख्येवर न्यूझीलंडचा सर्व संघ ऑलआउट झाला होता. आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या जी आहे कोणत्या संघाच्या नावावर असेल तर 498 धावा, नेदरलँडच्या विरुद्ध इंग्लंडची धावसंख्या. अगदी बरोबर. आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये हा विक्रम श्रीलंकेच्या नावे आहे. 952 धावा, ज्यामध्ये 340 धावा स्फोटक फलंदाज सनत जयसूर्याच्या पायाला मिळवल्या त्या. आणि हा विक्रम इंडिया विरुद्धच श्रीलंका संघाने प्रस्थापित केला होता. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्यापेट्याच्या टोकाकडून बोलताना राईट अमोर द स्टंप. इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना आउटसाइड ऑफ स्टंप 55 समांतर धावा मिळते वाढ चुपडा अव्वांतर. आणि अव्वांतर त्यामुळे संघाची धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 18. मात्र अभी भी दिल्ली बहुत दूर आहे, कारण इथून तब्बल 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे बालगोपाल सोनालेपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. कुठेही या धावांचा पाठलाग करताना सोनालेपाडा संघ दिसत नाही. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फॉन्ट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. जवळजवळ पराभव मान्य केलेला आहे बालगोपाल सोनालेपाडा संघाच्या फलंदाजाने. असं म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाही, कारण आपण पाहतोय संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. धावांचा पाठलाग करताना कुठेही संघ दिसत नाही. विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय यशवंतपुरी राहणार संघ. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. समतेश नाईक राईट ऑन द स्टंप. इथे मात्र मेस्टाईम फाटका चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. क्षेत्रक्षक चेंडू खाल्ल्याने विकेटचं पतन. चौथा फलंदाज बाद बालगोपाल सोनालेपाडा या संघाचा.
आज धावांचा पाठलाग करणं सेकंड इनिंगमध्ये बऱ्याच संघांना शक्य झालेलं नाही. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकलेले आहेत. ओम 11 बोरसेली संघाने पाठलाग खूप चांगल्या प्रकारे केला होता. 72 धावांचं लक्ष होतं जे हनुमान खोणी संघाने ठेवलं होतं आणि अर्जुन बांगरच्या 47 धावांच्या खेळीने यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर मात्र आपण पाहतोय सेकंड इनिंगमध्ये पाठलाग करणारे संघ जवळजवळ पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र तो फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल. कॉकॉर्नर रिझनच्या वरून सीमा पार. षटकार एक मारा, लेकिन शॉलेट मारा. वेगाने वाढते. 25 क्वार्टर सेंचुरी या सिल्वर जुबली धावप्लेकर झलकल्या गेल्यात. मात्र आपण पाहतोय पराभवाचे आहेत सोनाली पाडा संघ सध्या पाहायला मिळतोय. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 25 धावा. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि यांना 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. या मैदानाचा इतिहास पाहायचा झाला तर हेच इक्वेशन कारिवली संघासमोर होते. सामना होता शिलोमाता वल विपक्ष जयबजरंग कारिवली आणि या पप्या खारीक या फलंदाजाने आतिश पाटील विरुद्ध 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकून तो सामना जयबजरंग कारिवली संघाला जिंकून दिला होता. आणि ती घटना याच मैदानावर गवळीसर घडली होती. मात्र तो सामना दिवसा होता, हा सामना रात्री आहे. असं कुठे जाऊ नका, कारण यानंतर बिग मॅच कोळशे विरुद्ध वरालदी स्पोर्ट ताडाली. वरालदेव स्पोर्ट्स ताडाली संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. गावदेव कोलशेत विपक्ष वरालदेव स्पोर्ट्स ताडाली. पुढील सामना पाहायला विसरू नका. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटक्यांकडे जावे लागेल. डू अर डाय सिच्युएशन आता मात्र संघासमोर आलेले आहे. चांगला चेंडू कटरचा वापर निघून जातोय इस्ट्रिक्सच्या हातामध्ये. आता मात्र 5 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. लक्ष आता खूपच अवघड बनलेलं आहे बालगोपाल सोनालपाडा या संघासमोर. गौरव माली आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर फार एंड करून. इथे समोर खेळलेल्या 20 सेव्हमध्ये वाईट ऑफ लॉंग अँड रिझनमध्ये फक्त एका धावेसाठी पराभव जवळजवळ मान्य केलेला आहे बालगोपाल सोनालपाडा संघाने. असं म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाही, कारण शेवटचे 4 चेंडूचा खेळ शेष आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे. इथे चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आणि इथून केवळ 3 चेंडूने दूर महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत स्मृती राहणार संघ विजयापासून. चांगली कामगिरी या सामन्यात देखील यशवंत स्मृती राहणार संघाचे पाहायला मिळालेले आहे. आणि इथे मात्र चेंडू फिरकावून दिलेला आहे. सीमा बत्तीस प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पराभवाच्या धावांचं अंतर कमी करताना फलंदाज. यावेळी मात्र कंट्रोल फुलचा फटका शॉर्ट ऑन फुल पाहायला मिळतोय मेडिक रिजनमध्ये. एका धावेसाठी एक सिंगल रन्स संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहे ती 33 धावा 33. मोठ्या मार्जिनने मोठ्या फरकाने यशवंत स्मृती राहणार संघ विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये. महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत स्मृती राहणार संघ मजबूत स्थितीमध्ये आणि विजयाच्या उंबाट्यावर पाहायला मिळतोय. यानंतरच्या टीमने लगेच सज्ज राहायचं आहे. इथे मात्र निर्धाव चेंडूने हा सामना जिंकलेला आहे महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत स्मृती राहणार संघाने. मॅन ऑफ द मॅचकडे पण बोलूया. आणि मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूची कामगिरी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली राहिलेली आहे. सलमेला येऊन
10 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान, ज्यामध्ये 2 चौकार 2 षटकार आणि गोलंदाजी करताना पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी हाताळताना इनमिन 3 धावा खर्च केल्या होत्या. टाइट फलंदाजांनी टाइट गोलंदाजी करणारा दोस्तों ये दुनिया गोल है और इस मैच में यशवंत सुमती राहनाल के आदित्य नाईक का डबल रोल है. अष्टपैलुत्व त्यांनी सिद्ध केलेलं अष्टपैलू कामगिरी करणारा आदित्य नाईक ठरला या सामन्याचा सामनावीर. ओ टू डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. आदित्य नाईक यांनी खूप चांगली बॅटिंग केली. सुरुवातीला फलंदाजी करताना 26 धावा आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी. चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ, लेकिन मैच ऑफ नाइट एक तरफ वड़ाल देवी ताडाली तो दूसरे तरफ गावदेवी कुलशेत. ओपनर भेज देना है. मॅन ऑफ द मॅच आदित्य, आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आदित्य आलेला आहे. आदित्यने अष्टपैलू कामगिरी केली आणि खरं तर यशवंत स्मृती राहणार संघाचा जो विजय साकार केला त्यामध्ये त्याने सिंहाचा वाटा उचललेला आहे. सुरुवातीला 26 धावांची खेळी, त्यानंतर पहिलं षटक पॉवर प्ले षटक खूप चांगलं हाताळलं. खास करून 4 पारितोषिक असणार आहे जी आकर्षक ट्रॉफी ती कैलासवासी सरस्वती रंगराव पवार व कैलासवासी कपिल गोविंद चौधरी यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे प्रणेते श्री निलेशदादा चौधरी साहेब यांच्याकडून, त्यानंतर कैलासवासी रामकृष्ण चौधरी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री हनुमान रामू चौधरी साहेब नगरसेवक मनपा, आणि तिसरी जे आकर्षक गिफ्ट असणार ते कैलासवासी वैतरणा पंडित गायकवाड व कैलासवासी पूजा भानुदास चौधरी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री महेश पाटील साहेब तसेच माननीय सौ योगिताताई महेश पाटील याचकडून असे आकर्षक पारितोषिक. संचितजी म्हात्रे आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. खास करून कल्याण वर्ण ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. संचितजी म्हात्रे आणि आपला सर्व मित्रपरिवार आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जातील. उमेश दादा, आपण सुद्धा पारितोषिक द्यायचं आहे, आकर्षक गिफ्ट. त्यानंतर दुसरं गिफ्ट यासाठी मी विशेष आभार व्यक्त करते सन्माननीय
हनुमान चौधरी साहेब नगरसेवक मनपा. त्यानंतर आरेला टप श्री योगेश हरचंद्र चौधरी तसेच भाविक दिडे यांच्याकडून खास करून स्विमिंग पूलसाठी 1 महिना मेंबरशिप फॉर 5 मेंबर्स, 5 मेंबरसाठी. यस, आपण आदित्य थांबायचं आहे. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत. दुहेरीची मॅच सुद्धा जिंकलेली आहे. आता तुम्ही सुपर 3 मध्ये आजच्या दिवसामध्ये प्रवेश केलेला आहे. कदाचित बॉल आऊट झाला तर कदाचित शेवटच्या दिवशी खेळण्याची तुम्हाला संधी मिळेल नंबर जर आला तर. सलामीला आल्यानंतर काय मनात आलं होतं, कारण पार्टनरशिप केली, कारण मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी पार्टनरशिपची आवश्यकता असते आणि तेच बघायला मिळालं. आणि तो अँकरवर केला 26 धावांची खेळी. काय मनात आलं होतं? स्कोअर करायचं तर होतंच आम्हाला. नाईटची मॅच आहे, एवढं इझी नाही नाईटला स्कोअर करणं, पण ते झालं ते चांगलं झालं. डेफिनेटली, कारण वातावरणात गारवा आहे, त्याचबरोबर ड्यू फॅक्टर आहे आणि यामध्ये मोठी धावसंख्या करणं तितकंसं सोपं राहिलेलं नाही. आणि तू 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी आणि 4 षटकांची मॅचमध्ये जेव्हा 26 धावांची खेळ एका बाजूने होते आणि 50 आकडा पार होतो तेव्हा ही धावसंख्या डेंजर झोनमध्ये पोहोचते. सो वेल प्लेड आदित्य आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मैच. थैंक यू डॉक्टर गवली सर. आइए दोस्तों, लौट चलते हैं. देर रात में हाई वोल्टेज मैच. एक तरफ इलाका हमारा, धमाका हमारा वड़ाल देवी स्पोर्ट्स ताडाली, तो दूसरी तरफ गावदेवी स्पोर्ट कुलशेत. टॉस को जीता कुलशेत ने पहले बैटिंग करने का निर्णय लिया और गेंदबाजी के लिए पहले ओवर में भाविक बजागे, प्राइड ऑफ टाडाली. संतोष पाटिल फैम टीम है, गावदेवी कुलशेत, जबकि वड़ाल देवी ताडाली नीलेश चौधरी फैम टीम है. स्वागत है आप सभी का हाई वोल्टेज मैच. देखिए, बॉल आउट में सिर्फ 3 बॉलर रहेंगे. कल की तरह फैसला हुआ तो ठीक, वरना चिट्ठी उड़ाई जाएंगी. संतोष पाटिल फैम टीम है. दोनों ओपनर कप्तान प्रणय फुलोरे और अमित गोसावी. पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे गोसावी. भाविक पहली गेंद स्टंप्स में थी, कवर ड्राइव लगाया है, थोड़ा मिसफील्ड,